ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ते अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यात सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाब भाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। इथे सरसकटच्या मध्ये काही नसुजांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे। पूर्ण पाचोऱ्याला सरसकट, त्याचं सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी NDRFच्या नॉर्म प्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत। तात्काळ मदत मिळेल का? तात्काळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।